नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक लेक्चर नंबर 8. त्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. सी दिस एक्झाम्पल. गिव ॲन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर द फॉलोइंग सर्किट सो दॅट द न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे सर्किट दिलेलं आहे इथं जे हे सर्किट डायग्राम दिलेले आहे, तर या सर्किटचं आपण सिम्प्लिफिकेशन करून एक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट त्याची द्यायची आहे की जेणेकरून काय होईल, नवीन सर्किट हे काय असेल त्याला मिनिमम स्विच असतील. मग त्यासाठी आधी आपण ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहूया. लेट P इज इक्वल टू द स्विच S1 इज क्लोज्ड, द स्विच S1 इज क्लोज्ड, Q इज द स्विच S2 इज क्लोज्ड. तर या ठिकाणी दोनच स्विच आहेत, S1 S2 आणि मग S2 डॅश आहे. मग ते कॉम्प्लिमेंट झाला, S1 डॅश झाला. म्हणजे आपल्याला दोनच स्विच कन्सिडर करायला लागणार आहेत, दोन स्टेटमेंट P आणि Q हे दोन स्टेटमेंट कन्सिडर केले. द सिम्बॉलिक फॉर्म इज, याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म माहिती आहे आपल्याला. आता हे दोन स्विच आहेत तर S1 आणि S2 डॅश ते सिरीजमध्ये आहेत. मग सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे P अँड निगेशन Q ऑर. आता ह्याला पॅरलल अरेंजमेंट आहे म्हणून इथं ऑरचं सिम्बॉल आलं आहे. ऑर हे दोन स्विच परत सिरीजमध्ये आहेत, S1 डॅश S2. मग इथं निगेशन P अँड Q ऑर, इथं परत ऑर अल्टरनेट अरेंजमेंट पॅरलल अरेंजमेंट आहे. आणि मग तिथं S1 डॅश आणि S2 डॅश आहे, इथं S1 डॅश S2 डॅश. त्याच्यामुळं तिथं परत निगेशन P अँड निगेशन Q. हा झाला आपला सिम्बॉलिक फॉर्म. आता आपल्याला काय करायचं आहे, अल्टरनेट अरेंजमेंट द्यायची आहे. म्हणजे हा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे. ठीक आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म कन्सिडर करून घेतला मी या ठिकाणी, सिम्बॉलिक फॉर्म कन्सिडर केला. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करताना आता बघा, आपण जर ऑब्झर्व केले, ठीक आहे, तर इथं आपल्याला दिसतं आहे की इथं निगेशन P अँड, इथं निगेशन P अँड अशी टर्म आहे. मग बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे निगेशन P अँड आपण ब्रॅकेटच्या बाहेर लिहू शकतो, निगेशन P अँड. मग ब्रॅकेटमध्ये राहणार आहे Q, इथं ऑर आणि निगेशन Q ह्या टर्म इथं ब्रॅकेटमध्ये राहिलेल्या आहेत. आणि मग नेक्स्ट स्टेपमध्ये बघ, ही स्टेप मी ॲज इट इज लिहितो. ही स्टेप फर्स्ट स्टेप ॲज इट इज लिहायची आपल्याला इथपर्यंत. ठीक आहे. फर्स्ट स्टेप आपण म्हणजे इकडची जी आहे बाजू, तर ती ऑरच्या आधीची बाजू आपण तशीच ठेवणार आहे. फक्त इथं काय केलं, निगेशन P अँड आपण काय केला, ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला. ब्रॅकेटमध्ये राहिलं Q ऑर निगेशन Q. आता Q ऑर निगेशन Q म्हणजे काय, त्या दोघातली एक कोणतरी ट्रू असेल, एक कोणतरी फॉल्स असेल. मध्ये ऑर आहे त्यामुळे त्याचा आन्सर ट्रू येणार आहे, म्हणून त्या ब्रॅकेटचं व्हॅल्यू झाली इथं ट्रू. मग इथं नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला बघायला मिळतं, इथं याच्याऐवजी काय लिहिलं ट्रू आणि हा ॲज इट इज. निगेशन P अँड ट्रू म्हणजेच काय येतं, तर निगेशन P येतं बाय युजिंग आयडेंटिटी लॉ. मग आता हा ब्रॅकेट तसाच, इकडचा ब्रॅकेट हा तसाच ठेवलेला आहे आपण, आणि याचा आन्सर आला आपल्याला निगेशन P. मग आता इथं परत काय केलं, कम्युटेटिव्ह लॉ यूज केला. बाय युजिंग कम्युटेटिव्ह लॉ हे जे निगेशन P आहे तर ते आधी लिहिलं आणि हे ब्रॅकेट इकडे लिहिलं, एवढंच केलं, फक्त इंटरचेंज केले. मग नंतर मला परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे मी ही जे टर्म आहे निगेशन P ऑर, तर त्या ब्रॅकेटवरती ॲप्लाय करायचं आपल्याला हे निगेशन P ऑर. मग निगेशन P ऑर इथं आहे P, निगेशन P ऑर P मध्ये अँड, तसंच अँड ठेवायचं आहे. निगेशन P ऑर, निगेशन P ऑर इथं आहे निगेशन Q, तो निगेशन Q. मग निगेशन P ऑर P ची व्हॅल्यू येणार आहे ट्रू. जसं इथं निगेशन Q ऑर Q ची व्हॅल्यू ट्रू आली, तसं निगेशन P ऑर P ची व्हॅल्यू आली ट्रू अँड. आणि हा ब्रॅकेट तसाच निगेशन P ऑर निगेशन Q. बघा इथं काय केलं आहे, याच्याऐवजी ट्रू लिहिलं आहे आणि हा ब्रॅकेट तसाच ठेवला आहे. मध्ये अँड होतं सिम्बॉल अँड. आता ट्रू अँड हा ब्रॅकेट दिला आहे तर तो ब्रॅकेट तसाच राहील ट्रू अँड. मग त्याला म्हणतो आपण आयडेंटिटी लॉ. मग आन्सर आला आपलं निगेशन P ऑर निगेशन Q असं आन्सर आलं. म्हणजे इथं 6 स्विच होते, दिले होते 6 स्विच, तर ते आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर लास्टला 2च स्विच आपल्याला मिळाले, 2 स्विच इथं मिळाले. मग हे 2 स्विच जे दिलेत आपल्याला, 2 स्विच आहेत निगेशन P ऑर निगेशन Q, ते ऑरमध्ये आहेत, ऑर. मग ह्याचं सिम्प्लिफाईड आता इथं म्हटलं आहे बघा, द अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर द गिवन सर्किट इज ॲज फॉलोज. तर मी ही अरेंजमेंट इथं दाखवली, या डायग्राममध्ये इथं दाखवली आपण. याचे अल्टरनेट अरेंजमेंट, सिम्बॉलिक फॉर्मची अल्टरनेट अरेंजमेंट आपण इथं या डायग्राममध्ये दाखवली आहे. मग आता 2 स्विच दाखवायचे आहेत आणि ते ऑरमध्ये म्हणजे पॅरललमध्ये दाखवायचे आहेत 2 स्विच. मग एक आहे S1 डॅश आणि S2 डॅश, ही झाली त्याची अल्टरनेट अरेंजमेंट.
नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल अँड इंटरप्रेट इट. मग इथं काय करायचं आहे, हा याच्यापासून सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे, त्याचा स्विचिंग टेबल तयार करायचा आहे आणि इंटरप्रेट इट म्हटलं आहे. मग आधी सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्यासाठी प्रत्येक एक्झाम्पलला आपण हेच वर्डिंग यूज करतो आहे. म्हणजे लेट पी इक्वल टू द स्विच S1 इज क्लोज्ड, क्यू इक्वल टू S2 इज क्लोज्ड, आणि मग त्याचा द सिम्बॉलिक फॉर्म इज. आता सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना हे दोन स्विच पॅरललमध्ये आहेत, मग ऑर यूज करतो आपण. S1 S2 म्हणजे त्याला मी म्हणणार आहे पी ऑर क्यू. अँड आता इथं पुढं सिरीजमध्ये नेक्स्ट स्विच सिरीजमध्ये म्हणून अँड यूज केलं. अँड S1 डॅश म्हणजेच कोण, तर निगेशन ऑफ पी. मग इथं घेतलं आपण निगेशन पी. परत अँड पुढचा स्विच पण काय सिरीजमध्ये, S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू. मग इथं घेतलं अँड निगेशन क्यू. मग हा झाला आपला सिम्बॉलिक फॉर्म. हां ठीक आहे, हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. पी ऑर क्यू वगैरे तो सिम्बॉलिक फॉर्म झाला. मग सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर त्याचा स्विचिंग टेबल कसा करायचा तो याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण मी सांगितलं आहे स्विचिंग टेबल कसा करायचा तो. पी क्यू दोनच स्टेटमेंट आहेत, त्यामुळं 1 1 0 0 1 0 1 0 आपण 4 रोज इथं घेणार आहे फक्त. आणि मग ते सिम्प्लिफाय केल्यानंतर लास्ट कॉलम आपल्याला मिळणार आहे 0 0 0 0. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमचा आन्सर येईल ते. ठीक आहे. मग आता म्हटलं इंटरप्रेट इट. मग ह्या टेबलवरून तुमचं कन्क्ल्युजन काय आलं ते तुम्हाला सांगायचं आहे. मग कन्क्ल्युजन काय आलं तर बघा इथं कन्क्ल्युजन असं आहे की लास्ट कॉलम कंटेन्स ऑल झिरोज. मग हे सगळेच झिरो आहेत याचा अर्थ. 1चा अर्थ असतो ऑन, स्विच ऑन आहे किंवा लॅम्प ऑन आहे, आणि 0चा अर्थ आहे ऑफ. मग इथं सगळं झिरो आलं आहे, याचा अर्थ लॅम्प विल नॉट ग्लो इररिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस. लॅम्प हा ग्लो होणार नाही, कारण सगळे म्हणजे तुम्ही इनपुट काहीही द्या, इकडे इनपुट काहीही द्या, तुम्ही 1 0 द्या, 0 1 द्या, 0 0 द्या, 1 1 द्या, इनपुट काही दिलं तरी तुमचा इकडं आन्सर 0च येत आहे. म्हणजे लॅम्प विल नॉट ग्लो इररिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. सिम्प्लिफाय द गिवन सर्किट बाय रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन, ऑल्सो राईट युअर कन्क्ल्युजन. म्हणजे इथं पण काय करायचं आपल्याला, दिलेलं सर्किट हे सिम्प्लिफाय करायचं आहे आणि मग त्याचं कन्क्ल्युजन लिहायचं आहे. ऑल्सो राईट कन्क्ल्युजन म्हटलं आहे. मग याचं सिम्प्लिफाय आपल्याला करताना बघा आधी सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. S1 S2 आणि S1 डॅश S2 डॅश दिसतं, म्हणजे दोनच स्टेटमेंट कन्सिडर करायला लागते. लेट पी इक्वल टू द स्विच S1 इज क्लोज्ड, क्यू म्हणजे द स्विच S2 इज क्लोज्ड. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे बघा इथं S1 स्विच दिला आहे आपल्याला S1, मग त्याला P म्हणतो आहे आपण. S1 म्हणजे P अँड, कारण सिरीजमध्ये अँड. आता हे दोन स्विच पॅरलल आहेत, मग S1 डॅश आहे म्हणून त्याला म्हणतं निगेशन P ऑर निगेशन Q, कारण हे दोन स्विच कसे पॅरललमध्ये दिलेत म्हणून ऑर यूज केलं. आणि परत हा पुढचा स्विच सिरीजमध्ये आहे म्हणून अँड Q, कारण S2ला आपण Q म्हटलं आहे. मग हा झाला आपला सिम्बॉलिक फॉर्म. कळालं सिम्बॉलिक फॉर्म काय झाला. P अँड हे ऑरमध्ये आहेत त्यामुळे निगेशन P ऑर निगेशन Q अँड इथं परत आला Q. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे, हे लॉजिकल एक्सप्रेशन काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. मग सिम्प्लिफाय करूया आपण. आता इथं बघा P अँड दिलेला फॉर्म लिहून घेतला. ठीक आहे. मग दिलेला फॉर्म लिहिल्यानंतर आता बघा आपण जर हे तुम्ही असोसिएटिव्ह लॉ जर वापरला बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ, कारण इथं अँडचं सिम्बॉल आहे, इथं पण अँडचं सिम्बॉल आहे. मग मी हा अँड Q बाहेर तसाच ठेवला आणि ही टर्म फक्त ब्रॅकेटमध्ये लिहिली. ठीक आहे. मग ही टर्म आपण काय केलं, ब्रॅकेट यूज करून लिहिली. त्यानंतर आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा, म्हणजे हे जे बाहेर P अँड आहे तर तो ह्या ब्रॅकेटवरती अप्लाय करा. मग काय होणार आहे तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये, बघा नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला मिळणार आहे P अँड, हे P अँड तुम्ही निगेशन P होणार आहे, मध्ये ऑर, इथं ऑर तसंच, परत हे P अँड निगेशन Q, P अँड निगेशन Q, आणि हा जो अँड Q आहे तो बाहेर तसाच, ब्रॅकेटच्या बाहेर तसाच. मग P अँड निगेशन P म्हणजे काय तर फॉल्स, कारण दोघातला एक ट्रू असणार आहे, कोणतरी फॉल्स असणार आहे, आणि अँड असणार आहे, एक फॉल्स असल्यामुळे त्याचा आन्सर आलं फॉल्स, या ब्रॅकेटचा आन्सर फॉल्स. ऑर हा ब्रॅकेट ॲज इट इज, इथला P अँड निगेशन Qचा ब्रॅकेट तसाच, अँड Q आहे तर ते तसंच ठेवलं. आता F ऑर हा जो ब्रॅकेट इथं दिला आहे मी दाखवतो तो, तर F ऑर तुम्हाला P दिला असेल तर याचा आन्सर आपल्याला माहिती आहे P येतं. मग त्या पद्धतीनं इथं F ऑर हे ब्रॅकेट आहे, त्याचं आन्सर आलं P अँड
निगेशन क्यू, अँड क्यू तसाच. मग आता परत इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरता येत नाही आहे, कारण दोन्ही सिम्बॉल सारखे आहेत. म्हणजे इथं अँड आहे, इथं पण अँड आहे, त्यामुळे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरता येणार नाही. मग इथं असोसिएटिव्ह लॉ आपण वापरू शकतो. मग असोसिएटिव्ह लॉ वापरला तर मी पी अँड, म्हणजे थोडक्यात ह्या दोघांचा आपण अँड आधी घेऊया. मग निगेशन क्यू अँड क्यू घेतला. ठीक आहे, निगेशन क्यू अँड क्यू. मग निगेशन क्यू अँड क्यूची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे फॉल्स येते. मग आपल्याला मिळालं इथं पी अँड फॉल्स, या ब्रॅकेटची व्हॅल्यू आली फॉल्स. मग पी अँड फॉल्स म्हणजे आता एक जरी फॉल्स असेल, एक जरी फॉल्स आणि इकडे ट्रू असला तरी आन्सर काय येतं, फॉल्स येतं. मग पी अँड एफचं आन्सर आलं फॉल्स. सो दिस इज फॉल्स. मग याचा अर्थ तुम्ही इकडं पी आणि क्यूला कुठलीही ट्रूथ व्हॅल्यू पुट करा पी क्यूच्या जागी, तर तुमचा आन्सर काय येणार आहे, एफ येणार आहे, फॉल्स येणार आहे. ठीक आहे, मग कन्क्लुजन काय आलं आपलं, द लॅम्प विल नॉट ग्लो इररिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ स्विचेस. लॅम्प हा ग्लो होत नाही, हे तुमचं कन्क्लुजन. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इन द फॉलोइंग स्विचिंग सर्किट राईट सिम्बॉलिक फॉर्म कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल अँड सिम्प्लिफाय द सर्किट. मग ह्या सर्किटचा आपण आधी सिम्बॉलिक फॉर्म लिहूया. ठीक आहे, नंतर त्याचा स्विचिंग टेबल करायचं आणि मग ते सिम्प्लिफाय करायचं. तर आपण बघूया वन बाय वन. आधी सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना लेट पी म्हणजे द स्विच S1 इज क्लोज्ड, क्यू म्हणजे स्विच S2 इज क्लोज्ड, आणि इथं S3 एक स्विच, नवीन एक स्विच आला. मग आर स्टेटमेंट त्याला घेतलं आपण. आर मीन्स द स्विच S3 इज क्लोज्ड. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज, याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. आता इथं बघितलं आपण तर हे दोन स्विच S1 S2 हे सिरीजमध्ये आहेत. मग पी अँड क्यू आलं. ऑर त्याला अल्टरनेट पॅरलल अरेंजमेंट आहे म्हणून ऑर, हे दोन स्विच पुढचे नेक्स्ट स्विच बघितलं आपण तर ते सिरीजमध्ये आहेत S1 डॅश. मग तिथं अँड निगेशन पी अँड क्यू, परत ऑर पॅरलल आहे म्हणून ऑर. इथं S3 आहे, S3 आणि S2 डॅश, मग त्याला आर अँड निगेशन क्यू म्हटलं. ठीक आहे, मग हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. मग ह्या सिम्बॉलिक फॉर्मवरून काय करायचं आहे तर ट्रूथ टेबल तयार करायचं आहे किंवा स्विचिंग टेबल म्हणतो याला. ट्रूथ टेबलमध्ये आपण ट्रू फॉल्स वापरतो, स्विचिंग टेबलमध्ये आपण 1 0 यूज करतो. ठीक आहे, मग कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल, सिम्बॉलिक फॉर्मवरून स्विचिंग टेबल इथं तयार केलेला आहे. आता मी तो परत रिपीट करत नाही आहे, फक्त एवढं सांगतो तुम्हाला की पी क्यू आणि आर 3 स्टेटमेंट असल्यामुळं आपल्याला इथं 8 रो घ्यायला लागलेत. 8 रो या ठिकाणी घ्यावे लागले. मग इथं 4 times 1 4 times 0 1 1 0 0 1 1 0 0 आणि 1 0 1 0 1 0 1 0. तर हे 8 रोज घेऊन मग पुढं स्विचिंग टेबल कसा करायचा आपल्याला माहीतच आहे. मग तो आपण केला. आणि तिसरं आपल्याला फाईंड करायचं होतं की ते सिम्प्लिफाय करा. मग हे सिम्प्लिफाईड करायचं, सिम्प्लिफाय सर्किट आपल्याला ड्रॉ करायचं. त्यासाठी दिलेला सिम्बॉलिक फॉर्म काय करायला लागेल, आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागेल. मग सिम्प्लिफाय करत असताना तर बघा, हे तुम्ही दिलेलं पॅटर्न जर ऑब्झर्व केला तर इथं बघा अँड क्यू दिसतं आहे आणि इथं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अँड क्यू दिसतं आहे. मग बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला ते अँड क्यू ब्रॅकेटच्या बाहेर लिहिता येईल. मग ब्रॅकेटमध्ये राहील, इथं राहील पी ऑर आणि इथं निगेशन पी ऑर निगेशन पी राहिला आणि अँड क्यू. ही जी पुढची टर्म आहे ह्याचं मी राऊंड करतो आहे, तर ती टर्म ॲज इट इज इथं लिहिलेली आहे. इथं पण ती टर्म ॲज इट इज लिहिलेली आहे. ठीक आहे, मग हे लक्षात आलं. अँड क्यू आपण कॉमन काढला, हे ब्रॅकेटमध्ये तसंच ठेवलं. आता पी ऑर निगेशन पी, मग दोघातला कोणतरी ट्रू कोणतरी फॉल्स असणारी, मध्ये ऑर आहे त्यामुळे याचा आन्सर येतं ट्रू. मग ह्याचं आन्सर आलं ह्या ब्रॅकेटचं ट्रू. मग ते लिहिलं अँड क्यू, ट्रू अँड क्यू. मग ट्रू अँड क्यू आणि हे पुढची टर्म मी तशीच ठेवली. ट्रू अँड क्यूची व्हॅल्यू आली क्यू, मध्ये आहे ऑर आणि हे ब्रॅकेट आपण तसंच घेतलं खाली. क्यू ऑर आर अँड निगेशन क्यू. मग इथं परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा आहे, म्हणजे क्यू ऑर हे ॲप्लाय करायचं त्या ब्रॅकेटवरती. मग जर ते क्यू ऑर आपण ॲप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे क्यू ऑर आर, मध्ये अँड आहे म्हणून इथं अँड, परत क्यू ऑर हे निगेशन क्यू ऑर निगेशन क्यू. मग आपल्याला माहिती आहे इथं जसं मी पी ऑर निगेशन पीची व्हॅल्यू ट्रू लिहिली तशी क्यू ऑर निगेशन क्यूची व्हॅल्यू ट्रू येते. मग ती इथं व्हॅल्यू आपण पुट केली. मग क्यू ऑर आर अँड ट्रू, तर अँड असल्यामुळं इथं ट्रू आहे. मग बाय युजिंग आयडेंटिटी लॉ इथं फक्त राहणार आहे क्यू ऑर आर, कारण ह्या ट्रूचा काही इफेक्ट होत नाही आहे. हे ब्रॅकेट समजा फॉल्स आलं तर फॉल्स अँड ट्रू फॉल्स येणार आहे. ब्रॅकेट जर हे ट्रू आलं तर ट्रू अँड ट्रू आन्सर ट्रू येणार आहे. म्हणजे डिपेंड ऑन दिस ब्रॅकेट, ह्याची व्हॅल्यू ह्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे म्हणून याचं आन्सर आलं क्यू ऑर आर.
म्हणजे आपण सिम्प्लिफाईड सर्किट अशा पद्धतीनं काढू शकतो की त्याच्यामध्ये दोनच स्विच असतील फक्त Q आणि R, म्हणजे S2 आणि S3 हे दोनच स्विच असतील आणि ते पण ऑर दिला आहे म्हणजे ते दोन स्विच कसे असतील, पॅरललमध्ये असतील. ठीक आहे, मग आपण इथं ती अरेंजमेंट काढली. S2 आणि S3 हे दोन स्विच पॅरललमध्ये दाखवलेले आपल्याला इथं बघायला मिळतात. ठीक आहे.